मारलाय दरम्यान चला सुरुवात होते आजच्या दिवसाची सुरुवात होणार आहे. मंगेश सर पहिला चेंडू पहिली ओव्हर आणि मधुकर सर स्ट्राईकला आहेत. मधुकर पारधी सर पहिला चेंडू पहिला षटक आहे. पहिलं षटक असेल पॉवर प्लेचं. त्या दरम्यान पहिला चेंडू राईट मोर द गेट पंचांना क्रॉस केले. हा चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा कव्हर्स मध्ये अप्रतिम विराट कोहलीची आठवण करून देणारा हा फटका आणि पहिल्या चेंडूवरती येतोय हा कव्हर्स मध्ये अप्रतिम नेत्रदीपक आणि डोळ्याचं पारणं फेडणारा चौकार. काय शॉट आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये दोन खेळाडू बाहेर. एक आपल्याला मिड विकेटच्या दिशेने दिसताना आणि माझा मित्र विजय हा मिड ऑफच्या दिशेने. पहिल्या चेंडूवरती एक चांगला चौकार आणि चांगलं कमबॅक. खरी खासियत आहे ना गोलंदाजीची हीच आहे की मोठा फटका केल्यानंतर मला कशा पद्धतीचा चेंडू टाकायचा हे ज्याला कळतं तो खरा गोलंदाज आहे. आत्ताच एक नुकताच विराट आपला युवराज सिंगचा विक्रम आता हरीश रॉफला एका न्यूझीलंडच्या बॅट्समनने नवीन बॅट्समनने 6 षटकार मारले आणि हरीश रॉफला मारले पाकिस्तानचा बॉलर. हा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने तोच फटका कॉपी बुक आपण म्हणतो ना झेरॉक्स कॉपी काढली आहे त्याच फटक्याने येतोय हा दुसरा चौकार. काय फटका सजवलाय. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा खरं तर फटका आहे. कव्हर्स मध्ये आठवण करून देतो आपल्याला विराट कोहलीची. युवराज सिंगची सुद्धा अर्थात युवराज सिंग लेफ्टी होता पण कव्हर्सचा जो चौकार तो मारायचा ना. आणि आपण जो वर्ल्ड कप 2020चा जिंकलो ऑस्ट्रेलिया बरोबर त्याने जो चौकार मारलेत ना कव्हर्स मध्ये आल्या आल्या आजही ते डोळ्यासमोर तसेच दिसतात. दोन्ही फटके अप्रतिम होते. दरम्यान गोलंदाजी वरती चौथा चेंडू या षटकातील 3 चेंडूवरती आल्यात 8 धावा. हा स्लोवर वन पद्धतीचा चेंडू. काय गंमत आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार दुसरा चेंडू होतोय डॉट. तिसऱ्या चेंडूवरती चौकार चौथा चेंडू डॉट आणि फक्त खेळतंय कोण तर बॅट्समन बॉलर आणि कीपर. फिल्डर जेवढे ते फक्त बॉल आणून देत आहेत. आता या चेंडूवरती काय होणार आहे. चेंडू डॉट आलाय. 5वा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये थोडासा हा हवेमध्ये जरूर होता मात्र पहिल्या 2 फटक्यांच्या मानाने आत्ताचं टायमिंग तेवढं प्रॉपर नव्हतं. काय मजा आहे क्रिकेटची की 4-0-4-0-4 आपण असं वाटतंय की कोणाचा तरी फोन नंबर डायल करणार आहोत की काय आपण. 5 चेंडू मध्ये आल्यात 12 धावा. बॉलर मगाशीच म्हटले होते की मला कव्हर्स मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहिजे मात्र कर्णधार तितके कन्व्हिन्स नव्हते आणि त्याच्यामुळं 2 चौकार त्याच्यानंतर गेले. बॉलरचं आपण नेहमी म्हणतो की कॅप्टन आणि बॉलर ह्या दोघांचं जर कॉम्बिनेशन चांगलं असेल तर नक्कीच मॅचमध्ये फरक पडतो. शेवटचा चेंडू या षटकातील आल्यात 12 धावा 3 चौकार. हा चेंडू फुलटॉस पद्धतीचा आणि हा चेंडू थोडासा पुल केला आहे. पुल होतोय सक्सेसफुल. चेंडूवरती येत आहेत 4 धावा. एकूण 4 चौकार या पहिल्या षटकामध्ये अर्थातच पारधी सरांच्या बॅटमधून आणि आल्यात 16 धावा. हो सर. काय शॉट मारलेत पारधी सरांनी. 4ही शॉट अप्रतिम होते आणि बॉलरचं सुद्धा कौतुक करावं लागेल मंगेश सरांचं. मंगेश सरांचं सुद्धा कौतुक करावं लागेल कारण त्यांनी 2 बॉल जे डॉट काढले ना ते सुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीचे होते. दरम्यान पहिलं पॉवर प्लेचं षटकचं पडळकर सर लेफ्टी बॉलर कधीही ॲडव्हान्टेज असतो कोणत्याही टीमसाठी. पांडुरंग पडळकर सर पहिल्या षटका अखेर झाल्यात 16 धावा आणि आत्ताच ज्यांची आमची मैत्री झाली आम्हाला दोघांना जोडणारा जो एक दुवा आहे तो आहे शब्दांचा, तो आहे सुरांचा, बासरीचा सुद्धा आहे. अर्थात
खूप चांगले बासरीवादक आहेत दीपक सर, मी आत्ताशी शिकतोय. लेफ्ट आर्म ओव्हर राऊंड द विकेट. पहिल्या चेंडूवरती भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र चाललाय. किपरला सुद्धा बीट केला होता चेंडूने. चेंडू येतोय डॉट. एकतर चेंडू डॉट होतोय किंवा मोठे फटके येत आहेत, दोघांपैकी काहीतरी एक होतंय. हा चेंडू सुद्धा आलाय डॉट. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या आहे 16. एक षटक आणि एक चेंडू झालाय पांडुरंग सरांचा. पहिला चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ही सुद्धा पॉवर प्लेची ओव्हर आहे आणि 3 खेळाडू बाहेर असतील. पुढचा चेंडू पांडुरंग सरांचा. हा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, चेंडू चाललाय कव्हर्स मध्ये आणि हा अप्रतिम षटकार. काय फटका सजवलाय. ऑफसाईड ची देणगी आहे वाटतं खालापूरला, कारण आत्ताच्या या जमान्यामध्ये ऑफसाईडला तितके नेत्रदीपक फटके आपल्याला बघायला मिळत नाहीत. खरं तर सगळे बॅट्समन सर आतमध्ये घुसतात आणि लेग साईडला खेळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतात. मात्र दीपक सर असतील किंवा मधुकर सर असतील, दोघांच्या बॅटिंगची जर स्टाईल बघितलं तरी ऑफला इतके भारी खेळतात. पहिला षटकार, आजच्या दिवसातला पहिला षटकार आलाय दीपक सरांच्या बॅटमधून. दीपक उजळलाय. हा चेंडू स्टिअर केलाय, मात्र चेंडू वरती असं वाटलं होतं सरांना की वाईड असेल, मात्र अंपायर म्हणतात की वाईड नाहीये. सर मागाशी झालं होतं 0-4 0-4, माफ करा 4-0 4-0, आता झालंय 0-6-0. बघूया या चेंडूवरती काय होतंय. मोठेच फटके येत आहेत फक्त. एक आणि दुहेरी धाव. हा हा हा, काय शॉट आहे, काय शॉट आहे. स्लीप माफ करा स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि काय शॉट सजवलाय. ह्या चेंडूवरती येतोय चौकार. 4 चेंडूमध्ये 10 धावा झाल्यात या ओव्हरमध्ये आणि धावसंख्या झालेले 26. फक्त आणि फक्त आम्ही बाउंड्री आणि षटकारच मारणार आहोत असं काहीतरी ठरवून आलेत खालापूरचे खेळाडू. आम्हाला एकेरी दुहेरीमध्ये आमचा तेवढा विश्वास नाहीये. आम्ही विराट कोहली आणि MS धोनी आणि युवराज सिंगचे फॅन आहोत. 4 चेंडू झाले, 4 चेंडूमध्ये आल्यात 10 धावा, एक षटकार, एक चौकार. आपल्याला चांगले शॉट सिलेक्शन बघायला मिळेल. जिथे बॉल येते तिथे खेळण्याचा प्रयत्न होतोय. अप्रतिम बॅटिंग होते खालापूर संघाच्या माध्यमातून. हा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू चाललाय. इथे रनआउटची शक्यता आहे का, आणि ही आत्महत्या. ही खरं तर क्रिकेट मधली आत्महत्या, कारण चांगला बॅटला बॉल लागत होता, चांगले चौकार बघायला मिळत होते, संघ चांगल्या पोझिशन मध्ये येत होता. आणि आता मात्र जी चूक काल केली ना आरसीबीच्या सॉल्ट आणि कोण कोहली होता, मधुकर पारधीसर आउट होत आहेत. कालची एक चूक आरसीबीला त्या मॅच मधून बाहेर घेऊन गेली. 4 ओव्हर संपल्या नव्हत्या तोपर्यंत 63 कितीतरी धावा होत्या आणि एक रनआउटची विकेट मिळाली सॉल्टची आय थिंक. आणि सॉल्ट आउट झाल्यानंतर मात्र आरसीबीचा स्कोर 150 होताना नाकी नवाले होते. टीम डेव्हिडने तो शेवटचे काही फटके मारले म्हणून तो तेवढा तरी झाला, नाहीतर कठीण परिस्थिती झाली होती आरसीबीची. अर्थात KL राहुलचं काय कौतुक करावं. कुठे उतरा, ओपनिंगला उतरा, 1 डाऊन उतरा, 2 डाऊन उतरा. किती फ्लेक्झिबल बॅट्समन असावा एखाद्या टीममध्ये. KL राहुल सारखा बॅट्समन एखाद्या टीममध्ये असणं ना त्या टीमचं भाग्य आहे. किपिंग करायला सांगा, बाहेर फिल्डिंग करायला सांगा, काहीही सांगा. आणि ही रनआउटची विकेट जी मिळाली आहे ना, ती त्याच मॅचची आठवण करून देणार आहे. आत्महत्या ज्याला क्रिकेटमध्ये म्हणतो ना आपण, तशा पद्धतीचं आपल्याला काहीतरी बघायला मिळालं. धावसंख्या स्थिर आहे. पहिला खेळाडू बाद झालाय खालापूर संघाचा. चांगली बॅटिंग करत होते, पुन्हा एकदा पांडुरंग सरांचा हा शेवटचा चेंडू या षटकातला, आणि ज्या ठिकाणी ठरवलं ना त्याच ठिकाणी टाकतायत. या चेंडूवरती येते एक धाव. हे षटक संपतंय. या षटकाअखेर धावसंख्या झालेली 27. पहिल्या षटकाअखेर धावसंख्या होती 16, दुसऱ्या षटकाअखेर 27, म्हणजे 11 धावा दिल्यात फक्त पांडुरंग सरांनी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये या ग्राउंडचा विचार केला तर 11 धावा काही तितक्याशा मोठ्या म्हणता येणार नाहीत. मधुकर सरांची जागा सावरण्यासाठी आले होते भागीनाथ पोटे सर. त्यांच्या बॅटमधून आपल्याला एक धाव मिळाली आहे, एक धाव बघायला मिळाली आहे.
पाटील सर आता आहेत गोलंदाजीसाठी. तिसरं षटक. पॉवर प्ले संपलेला असेल. टीचर्स फायटर्स पेण आत्ता जमलंय मला कुठेतरी नाव घ्यायला. हे काल सांगितलं असतं तर पाठ करून ठेवलं असतं. दीपक सरांच्या बॅटमधून आपल्याला एक षटकार एक चौकार बघायला मिळाला आणि ते आले नॉन स्ट्राईकला. पोटे सर आहेत स्ट्राईकला आणि गोलंदाजीसाठी निलेश पाटील सर पुन्हा एकदा लेफ्ट आर्म बॉलर बघायला मिळतोय. लेफ्ट आर्म बॉलर मला पठाडे सर जे आहेत आमच्या मसळ्याचे निलेश सर आहेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतील पोटे सरांना. पोटे सर वैयक्तिक हा चेंडू दिलाय भिरकावून. चेंडू होता शॉर्ट पिच. चेंडू चाललाय थर्ड मॅनच्या डोक्यावरून येतोय हा षटकार. आम्ही सिंगल डबल काढायसाठी आलेलेच नाही होते. इतक्या लांब प्रवास करून आम्ही का आलोय तर फक्त षटकार मारण्यासाठी आलोय. आणि त्या पद्धतीची बॅटिंग केली जाते खालापूर संघाकडून. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. थोडासा शफल झाला आणि चेंडू भिरकावून दिला. लेग थर्डमॅन दिशेच्या डोक्यावरून येतोय हा षटकार. धावसंख्या झालेली 33. 1/33. तिसरं षटक सुरू आहे. निलेश सर पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पोटे सरांना हा चेंडू सुद्धा त्याच दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. चेंडू होतोय मिस. अपील केली जाते आणि विकेट. सर कसली विकेट आहे कृपया कळवा. एज लागलाय. थँक्यू. कट आउट. तोच फटका पुन्हा एकदा सजवायचा होता मात्र फटका फसतोय. चेंडू बॅटची एज लागून चालला कीपरच्या हातामध्ये. येतोय ही दुसरी विकेट पोटे सरांच्या रूपाने. पुन्हा एकदा षटकार आला आणि चेंडू झालाय डॉट. अर्थात त्याच्यावरती आले विकेट पण चेंडूवरती धाव मात्र आली नाहीये. राठोड सर. राठोड आडनाव आठवलं ना की सरफरोश आठवतो. SCP राठोड आठवतो. आमिर खान आठवतो आणि अर्थातच जगदीश सिंग साहेब आठवतात की होश वालों को खबर क्या जिंदगी क्या चीज है. इश्क कीजिए फिर समझिए बेखुदी क्या चीज है. 33 धावांवरती दुसरी विकेट पडली आहे खालापूर संघाची. स्कोर मात्र चांगला आहे. तिसरं षटक सुरू आहे. राठोड सर पुन्हा एकदा निलेश सरांचा पुढचा चेंडू स्लोवर वन पद्धतीचा चेंडू अपील केली जाते. चेंडूवर स्टिअर केला जातोय आणि चेंडूवरती येते 1 धाव. चांगली गोलंदाजी खरं तर म्हणता येईल आपल्याला निलेश सरांची. पहिला चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा होता. षटकार आल्यानंतर त्यांनी चांगलं कमबॅक केलंय. लेग बाईज. तीन चेंडूवरती 7 धावा आल्यात. पुन्हा एकदा निलेश सर तयार आहेत. धावसंख्या 34. 2/34. पुन्हा एकदा निलेश सरांचा पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावरून भिरकावून दिला. येतोय हा षटकार. आणि षटकार दीपक सरांच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळतो. हा दुसरा षटकार. काय फटका सजवलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडू आपल्या बॅटच्या स्विंग मध्ये घेतलाय आणि मिड विकेटच्या दिशेने भिरकावून दिला. फ्लॅट षटकार. मिड विकेटच्या डोक्यावरून भिरकावून दिला. धावसंख्या सरांचा पुढचा चेंडू. दीपक सर आक्रमक पवित्रा घेताना आता मात्र शपल झालेत. हा पुलटा चेंडू चाललाय हातामध्ये आणि येते ही विकेट. दीपक सरांच्या रूपाने तिसरी विकेट पेण संघाला मिळते. फुलटॉस चेंडू होता आणि तो पाहिजे तिथे खरं तर मारू शकले असते मात्र लेग साइडला जो गॅप होता ना तिथून कदाचित स्वीप करायचा प्रयत्न असावा फुलटॉस चेंडूचा. मात्र धावसंख्या 40. 34 नंतर तो षटकार आला ना. अजूनही मला प्रतीक्षा आमच्या तास्तोडे सरांची. हार्ड हिटर फलंदाज आहेत. त्यांच्या बॅटमधून सुद्धा षटकार इतके लांब बघायला मिळतील ना
खोत सर. अरे खोत सर. ओके हां. पोलादपूरला आम्ही एकत्र खेळलोय. आम्ही एकत्र बॅडमिंटन सुद्धा खेळलोय. खोत सरच आहेत ना. इथून कळलं नाही. आता थोडीशी तब्येत झाली आहे त्यांची. पोलादपूरला तेवढंसं त्यांचं तब्येत नव्हती. आता मात्र तब्येत जरा चांगली झाली आहे. खालापूर मानवलंय म्हणायला हरकत नाही. खोत सर आले स्ट्राईकला. निलेश सरांचा पुढचा चेंडू. खोत सरांना मोठी विकेट. धावसंख्या आकार देऊन थोडीशी हा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. चेंडू कट करायचा प्रयत्न होता खोत सरांचा. मात्र चेंडू फसतोय. मला वाटतं हे षटक संपतंय. आणि या षटकाखेर धावसंख्या झालेली आहे 40. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 16 धावा. दुसऱ्या षटकामध्ये आल्या होत्या 11 धावा. आणि तिसऱ्या षटकामध्ये मला वाटतं आले 13 धावा. बरोबर आहे. धावसंख्या झालेली आहे 40. 3 विकेट जरूर मिळवलेत. पांडुरंग पडळकर सर. पांडुरंग सर तयार आहेत. स्ट्राईकला राठोड सर. राठोड सरांच्या बॅटमधून अजून मोठा फटका पाहिलाय आपण. षटकार. हा चेंडू मात्र चांगला आहे. चेंडूवरती लागली एज आणि ती फिल्डिंगची जागा सगळ्यात आहे धोकादायक. स्लिपमध्ये चेंडू कधी आपल्याला स्वीप करून जाईल ना सांगू शकत नाही. सगळ्यात अवघड जागा फिल्डिंगसाठी कुठली असेल ना तर ती स्वीप आहे. इतक्या जोरात बॉल येतो ना तिथे की काही कळत नाही. आणि जर पुढ्यात पडलेला चेंडू असेल ना तो कुठल्या दिशेला वळेल हेही सांगता येत नाही. धावसंख्या झालेले 41. चौथं षटक सुरू आहे. 6 षटकांचा हा सामना असेल. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. यानंतरची जी मॅच असेल ती विठू माऊली कर्जत आणि पोलादपूर पॅन्थर्स. पोलादपूर पॅन्थर्स पोलादपूर. हा राठोड सर तयार आहेत. पांडुरंग सरांचा हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. चेंडू मात्र दंडित केला जातोय आणि तेही वाईड. खरं तर कौतुक करावं लागेल पेनच्या बॉलर्सचं. कारण ही पहिली अमांतर धाव आहे. म्हणजे जेव्हा चौथं षटक सुरू आहे 19 बॉल जवळपास झालेत आणि त्याच्यानंतर एक अवांतर धाव आली आहे. नाहीतर सगळ्यात ज्या धावा आहेत त्या बॅटमधून आल्यात. हा चेंडू मात्र अप्रतिम होता. काय चेंडू होता. आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीने राठोड सरांनी खेळून काढलाय कव्हर्समध्ये. फक्त स्टिअर केलाय. कारण या चेंडूवरती जर मोठा फटका खेळायचा प्रयत्न झाला असताना तर अप्रतिम लाईनचा चेंडू होता. आणि हाईट सुद्धा तितकीच कमी होती. नाही सर नाही खोत सर खेळले. सॉरी. खोत सरांनी तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय चेंडू कव्हर्समध्ये. धावसंख्या झालेली आहे 42. चांगलं कमबॅक बघायला मिळतं आपल्या पेंट संघाकडून. ही कालच्या मॅचची पुन्हा एकदा आठवण आली आहे. हा चेंडू पुन्हा एकदा वाईड लाईनच्या खूप बाहेर. पंच दंडित करतायत. दोन्ही हात जमिनीला समांतर येते ही अतिरिक्त धाव. धावसंख्या झालेली आहे 43. कालच्या RCB आणि दिल्लीच्या मॅच सारखीच ही मॅच दिसते. पहिले तुफान मारले होते आणि नंतर दिल्लीने कमबॅक केलं. तसंच काहीचं पेंट संघाचं बघायला गेलं. त्यांनी सुद्धा पहिली सुरुवात दणक्यात केली होती. मात्र हो दिल्ली जिंकली सर. KL राहुल. हा चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेने. चेंडूवरती सरांचं अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि केवळ येते एक धाव. थोडासा अप बाउन्स होता. अजून थोडासा मागे किंवा एकदम पुढे. सर ओव्हर होऊ द्या मग आपण बघूया. ओव्हर होऊ द्या. धावसंख्या झालेली 44. चेंडूवरती एज लागले. प्रयत्न केला होता. चेंडूवरती केली जाते अपील स्टंपिंगची. पुढचा चेंडू नाही नाही डॉट बॉल. आत्ताचा चेंडू मात्र डॉट होतोय. तिथे होती सर बघा तिथे. हा थांबा करूया क्लिअर. ओके. धावसंख्या झाली 45.
थँक्यू सर. चूक भूल द्यावी घ्यावी. हा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू दिलाय मिड. काही सोपा नाही येतो. बॅटला चांगला कनेक्ट करावा लागतो. हा चेंडू पुन्हा एकदा येतोय वाईड. 3 चेंडू वाईड दिलेत पांडुरंग सरांनी. दुसरं षटक मात्र अप्रतिम हँडल केलं होतं. धावसंख्या 52. हा स्लोवर वन होता, बिरकावून दिलाय. पुन्हा एकदा चेंडू चाललाय मिड विकेट आणि मिड ऑनच्या मधून येतोय हा सरखडी दणदणीत षटकार. याचबरोबर हे षटक सुद्धा संपतंय. 52 नंतर धावसंख्या एकदम उसळी घेते. धावसंख्या झालेल्या 58. 4 षटकाखेर 58 धावा. जिथे 3 षटकाखेर 40 धावा होत्या तिथे 4 षटकाखेर झाल्यात 58 धावा. म्हणजे पांडुरंग सरांच्या या ओव्हरमध्ये आले तब्बल आणि तब्बल 18 धावा. आता मात्र विचार करावा लागेल पेण संघाला. एका वेळेस असं वाटत होतं की खालापूर संघ थोडासा बॅकफुटलाय, मात्र खोत सरांच्या 2 षटकारांनी मात्र खालापूर संघ पुन्हा एकदा त्याच लयीमध्ये बघायला मिळतोय. जी सुरुवात करून दिली होती ना पारधी सरांनी, दीपक सरांनी आणि विजय मिस्त्री, पोलादपूरचा आमचा लाडका मित्र, बिलॉंग करतो तो सुद्धा पोलादपूरला. कर्मभूमी त्याची पेण आहे, जन्मभूमी पोलादपूर आहे. करंजगावचा हा खेळाडू. आणि आम्ही इतक्या लांबून आल्यानंतर त्याने खूप प्रेमाने त्यांच्या सगळ्या सहकार्याने आमची व्यवस्था केली. पहिला चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा, चेंडूवरती उडते कॅच, मात्र कॅच होते मिस. खरं तर वाईड चेंडू होता, 2 धावा घेतल्या जातील का? मात्र एक चांगलं बघायला मिळायला लागेल की खालापूर संघाच्या दृष्टीने जर विचार केला तर खोत सर पुन्हा एकदा स्ट्राईकला. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून लगातार आलेत. तिसरा षटकार येणार का? हॅट्रिक होणार का? आणि जर हॅट्रिक असेल तर बक्षीस काय असेल? खालापूर संघाकडून आपल्याला अजून काही बघायला मिळत नाहीये खरं तर. विजयचा दुसरा चेंडू, या षटकातला हा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र चांगला होता. ही चांगली लाईन आहे. थोडंसं सोपं वाटतं की स्लोअर आहे, मी मारेन, भरपूर मारेन, पण स्लोअर खेळणं उतना इझी नाही आहे भाई. फास्ट चेंडू जितक्या लवकर बॅटला लागतो तितक्या लवकर बाहेर जातो. स्लोअरला आपल्याला टाइम करावा लागतो. हा पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू मात्र भिरकावून दिलाय. चेंडू चाललाय सीमा रेषे पार, येतोय खोत सरांच्या बॅटमधून हा तिसरा षटकार. आज चेंडू जितक्या लवकर बॅटला लागतो तितक्या लवकर बाहेर जातो. स्लोअरला आपल्याला टाइम करावा लागतो. हा पुन्हा एकदा त्याच दिशेने धाव संख्या झालेली आहे 65. मात्र भिरकावून 3 चेंडू झालेत या षटकातल्या. सीमा रेषे 1 धाव आली होती. दुसरा बॉल डॉट आणि तिसऱ्या चेंडूवरती येतोय षटकार. टेनेक्सचा बॉल आहे. बॅटला लागला की फक्त बघत राहायचा. हा सुद्धा घुटना टेक तमाशा देख, मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय षटकार. काय बॅटिंग करतायत खोत सर. बॅटला धावसंख्या झालेले 71. कालच्या मॅचचा विचार केला तर 80च्या आसपासचा स्कोअर पहिली बॅटिंगची साईड बनवते. काल गोरेगाव संघाने 100+ धावा बनवून एक नवीन विक्रम या ग्राउंडवरती प्रस्थापित केलाय. 115 धावांचा. हा चेंडू भिरकावून दिला. चेंडूवर खाली क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूवरती येते 1 धाव. धावसंख्या झाली 72. मला वाटतं शेवटचा चेंडू असेल या षटकातला. शेवटचा चेंडू. डगआउट मधून काहीतरी सूचना होत आहेत आणि नक्की 4 षटकार आपल्याला बघायला मिळत खोत सरांच्या बॅटमधून. हा चेंडू पुढे येऊन मार्कावण्याचा प्रयत्न. चेंडूवरती येते ही विकेट. मला वाटतं राठोड सर मात्र आउट होत आहेत आणि राठोड सरांची जागा सावरण्यासाठी येत आहेत आणि पाटील सर. संदीप पाटील काय नाव आहे. खोत सरांच्या बॅटमधून
आपल्याला आठवते 83चा वर्ल्ड कप जो भारताने सगळ्यात पहिल्यांदा जिंकला कपिल देव निखन सरांच्या नेतृत्वाखाली, आणि त्या टीमचा एक अविभाज्य आणि एक मोठी भागीदारी त्या टीममध्ये विनिंगमध्ये ज्याने दिली ते संदीप पाटील सर. आपण 1983 हा चित्रपट सुद्धा पाहिला. संदीप पाटील यांच्या मुलाने त्यांचीच एक भूमिका केली होती आणि आपल्याला तो ऐतिहासिक क्षण सुद्धा बघायला मिळाला जेव्हा सगळे फिल्डर्स स्लिपमध्ये उभे होते, आणि तो आपण फक्त फोटो पाहिला होता. कदाचित ती हायलाइट्स पाहताना आपण त्या मॅचमध्ये ते सगळे फिल्डर सुद्धा पाहिले होते. मात्र 83चा जो पिक्चर आला होता, रणवीर सिंगने कपिल देवची भूमिका केली होती. काय ॲक्शन आणि दाखवली होती त्याने. सुनील पवार शेवटचं हाणामारीचं अंतिम षटक, चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा, मात्र त्या पोझिशनला येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूवरती होतोय रोनाल्डो, चेंडूवरती येते मारण्याचा प्रयत्न होता. यस, क्रिकेट खेळता खेळता फुटबॉल बघायला मिळाला आपल्याला. जेव्हा गोल करण्यासाठी किक मारतात ना, तशाच पद्धतीचा काही त्या आपल्याला खेळाडूंकडून बघायला मिळाला. ती किक बघायला मिळाली. धावसंख्या झालेले 74. शेवटचा आणि हाण्यामारीचे षटक आहे. खोतसर स्ट्राईकला त्यांच्या बॅटमधून आपल्याला 4 षटकार बघायला मिळालेत. पुढचा चेंडू सुनील सरांचा, हा चेंडू भिरकावून दिला. चेंडू बराच वेळ हवेमध्ये, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती येते ही मोठी विकेट. ही मोठी विकेट आहे. 4 आपल्याला षटकार बघायला मिळाले. सुनील सरांचा, खोत सरांच्या बॅटमधून काय बॅटिंग केली खोत सरांनी. 2 चेंडू झालेत, आणि वरती जे आमचे शाळकरी मित्र आहेत ना, त्यांच्याने त्यांच्या शाळेचे खरं तर धन्यवाद. कारण आत्ता आहे ना ड्रेस सगळा चेंज झाला आहे. आम्ही मगाशी झाडाखाली बसलो होतो आणि ही मुलं वरती होती, आणि आमच्या आपल्या सगळ्यांच्या कदाचित बालपणीची आठवण करून देणार हा ड्रेस आहे. तो ड्रेस, पांढरा शर्ट आणि खाकी पॅन्ट, आम्हाला सगळ्यांना आमचे बालपणीचे दिवस आठवले. आणि आम्ही सुद्धा कशा ब्रँडच आहे, 100% ब्रँड आहे सर, आणि तो राहणार. खरं आहे, किती आठवणी त्या ड्रेस सोबत आहेत. आम्ही बांधावरती भूक ताण हरवून क्रिकेट बघायचो. माझी मम्मी मला ओरडत ओरडत तिथं डबा घेऊन यायची, भाकरी घेऊन यायची. आजही आठवले तरी डोळ्यात पाणी येतं. असो, मॅचवरती येऊया. शेवटच्या षटकामध्ये एक मोठी विकेट जरूर काढून दिली सुनील पवार सरने. हा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा होता, कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूवरती येते 1 धाव. येस, चालेल, चालेल म्हणतात सर. बरोबर आहे, चालणार आहे, कारण हाणामारीचं षटक असेल आणि त्याच्यावरती जर सिंगल येत असेल तर संतोष सरांचं असं म्हणणं आहे की येस चालेल. धावसंख्या झालेली आहे 75. सुनील सरांचा चौथा चेंडू या षटकातला. हा 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 आसमान दाखवलंय, खऱ्या अर्थाने आसमान दाखवलंय या चेंडूवरती संदीप पाटील. आणि खरं तर त्या संदीप पाटील या नावाचं साजेशी बॅटिंग आहे सर. क्या बात आहे. त्यांना सुद्धा प्लेट माहिती नव्हतं आणि त्यांनी सुद्धा आल्या दाखवलंय दणका. संदीप पाटील माझं नाव माझ्या घरातल्यांनी संदीप का ठेवलं नाही हे दाखवून देत आहेत. क्या शॉट आहे यार, बघायला आणि नजरेत साठवून ठेवणारा षटकार. सुनील सरांचा पुढचा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र येतोय निर्धाव. शेवटच्या षटकामध्ये केवळ एक मोठा फटका आलाय आणि मला वाटतं हे शेवटचा चेंडू असेल, इनिंगचा शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 81 ना. येस, धावसंख्या झालेली 81. 80चा स्कोर या ग्राउंडवरती सहज बनतो. आपण कालच्या सुद्धा 80 हा ॲव्हरेज स्कोर आपण धरून चालतो. शेवटचा चेंडू मोठा फटका मारायचा असेल संदीप सरांना आणि डॉट काढायचा असेल. हा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. चेंडू खाली, स्वतः गोलंदाज येत आहेत, गोलंदाजापासून खूप लांब आहे चेंडू. चेंडू वरती 2 धावा तर काढलेल्या आहेत. यार रे, कदाचित ही आता मात्र होऊ शकेल का विकेट? नाही, ही धाव खरं तर तिथे 3 फिल्डर सांगत होते फेका बॉल, फेका बॉल, पण नाही, बॉलचा मोह तितका चांगला नाहीये. धावसंख्या झालेल्या 84. बॉल जर फेकला असताना तर सहज रनआउटची आणि 1 रन कमी झाली असती. ही रन आपल्याला आता जरी काही वाटत नसली तरी जर ती मॅच टाय झाली ना तर या 1 रन झोपू नाही देणार पेंट संघाला.
येस. हॅलो. विठू माऊली कर्जत आणि पोलादपूर 11 टॉससाठी यायचं आहे. विठू माऊली कर्जत आणि पोलादपूर 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी यायचं आहे. हॅलो. पोलादपूर 11 आणि विठू माऊली कर्जत त्वरित नाणेफेकीसाठी समालोचन कक्षात संपर्क साधायचा आहे. विठू माऊली कर्जत आणि पोलादपूर ॲव्हेंजर्स. चला बी फास्ट प्लीज. नाही एवढं आपल्याला एवढं नाही जमत रे. सांग बसून जा. काय नाही कोण नाही ते गेला. माणूस तू टॉस कर ना पहिला. आपल्याकडे समालोचक आहे स्पेशल. यावर चला पोलादपूर ॲव्हेंजर्स. बारामती सर प्लीज. तुम्हीच उभे राहा. आले काय. पोलादपूर ॲव्हेंजर्स कॅप्टन या. दोन बॉलनी घोळ केला. काय ओव्हर पडली होती रे. मस्त स्कोर. जवळपास 60-70 किलोमीटरचा प्रवास करून विठू माऊली कर्जत, त्याचप्रमाणे 150 किलोमीटरचा प्रवास करून पोलादपूर ॲव्हेंजर्स दोन्ही संघ या ठिकाणी वेळेमध्ये उपस्थित राहिले. मनपूर्वक धन्यवाद. आजच्या सकाळच्या सत्रातील पहिला सामना सुरू आहे. यजमान पेण, विपक्ष खालापूर. अगदी सीमेजवळ सीमा लागून असलेले तालुके. अतिशय एक कडवी लढत रंगते. नाणेफेक होती या ठिकाणी. पोलादपूर ॲव्हेंजर्स आणि विठू माऊली कर्जत. सन्माननीय नितीन पाटील यांच्या हस्ते नाणेफेक होतीये. यूट्यूब कव्हर करा. टॉस. यूट्यूब त्यांनी कानात काहीतरी घातले. चला घ्या उडून घ्या. असू दे असू दे असू दे. फिरव दे फिरव दे. कमेंटेटर सर गेले का आपले. हो गेले. गेले का मग काय बसायचं का आता. कुणाचा टॉस काय. विठू माऊली कर्जत संघानं नाणेफेक जिंकली आणि आमंत्रित केले फलंदाजीसाठी पोलादपूर ॲव्हेंजर्स संघाला. यानंतर पुढच्या 6 षटकांचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी संभाजी पथारे सरांना मी आमंत्रित करतो. धन्यवाद. तर सर्वांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. पेणकरांचं आयोजन
खूप छान आयोजन, दमदार नियोजन. मनोज सर, विजय मिस्त्री सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं दर्जेदार आयोजन, त्या सर्वांना धन्यवाद देऊन आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. दुसऱ्या इनिंगला गोलंदाजाचा पहिला चेंडू दीपक पाटील सरांचा या ठिकाणी जोरदार अपील केली जाते, परंतु पंच तटस्थ राहतात. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे धाव या चेंडूवरती मिळत नाही आहे. टार्गेट आपण पाहिला 6 षटकाच्या समाप्तीनंतर शिक्षक भारती खालापूर संघाने 85 धावा केल्या आणि 84 केल्या आणि टार्गेट ठेवलंय ते मात्र 85 धावांचं. कालच्या दिवसाचा विचार केला तर 85 धावा, अगदी माणगाव संघाने गोरेगाव 115 धावा देखील केलेल्या आहेत. म्हणजे या मैदानावरती खूप साऱ्या धावा होत आहेत आणि आता त्या डिफेंड करण्यासाठी खालापूर संघ सध्या मैदानावरती. पुढील चेंडू काय गोलंदाजी होते ती मात्र दीपक पाटील सरांकडून. दीपक ठाकूर फलंदाजी देखील खूप दर्जेदार केली. सलामीला गेले होते मधु पारदे सर आणि दीपक ठाकूर सर. खूप चांगल्या प्रकारची सलामी दिली आणि तदनंतर 84 धावांचं टार्गेट त्या ठिकाणी निर्माण केलं. 85 धावा कराव्या लागतील जिंकण्यासाठी, त्या मात्र टीचर्स फायटर्स पेन संघाला. तिसरा चेंडू या ठिकाणी आडव्या बॅटने ऑन साईडला खेचून काढला आणि त्या ठिकाणी देखील कुठल्याही प्रकारची धाव येत नाही. जशी फलंदाजीमध्ये सुरुवात केली होती ना शिक्षक भारती खालापूर संघाने, अगदी त्याच प्रकारे सुरुवात गोलंदाजीमध्ये देखील तितक्याच चांगल्या दर्जाची गोलंदाजी होताना दिसते, ती मात्र दीपक ठाकूर सरांकडून. समोर संतोष पवार सर, हे देखील घरच्या मैदानावरती खेळतायत. फारसा अनुभव त्यांना आहे, त्यांना माहिती आहे की धावा कशा करायचेत. आणि यावेळेस बॅटची कडा लागते. यष्टीरक्षकाच्या थोड्याशा आवाक्याच्या बाहेरचा हा चेंडू होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय, अपील देखील केली जाते, परंतु लेग पंच त्या ठिकाणी सांगतायत की या ठिकाणी जो खेळाडू होता तो मात्र स्क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचला आहे. या एका धावेने खऱ्या अर्थाने टीचर्स फायटर्स पेन संघाची धावफलकावरती 1 धाव लागली जाते. सुरुवात होते, श्रीगणेशा होतोय. 85 धावा करायचे आहेत या स्पर्धेमध्ये. जर तुम्हाला चांगल्या प्रकारचं पुढे वाटचाल करावी असं वाटत असेल तर या 85 धावा पेन संघाला कराव्या लागतील. परंतु दुसऱ्या बाजूने विजयाच्या आशेनेच शिक्षक भारती खालापूर संघ देखील त्याच ताकदीने मैदानात उतरलेला दिसतोय. संतोष पवार चौथ्या चेंडूवरती 1 धाव घेतली आणि संघाचं खातं खोललंय आणि तदनंतर आता स्ट्राईकवरती जात आहे ते मात्र विजय मिस्त्री सर. जबरदस्त फलंदाज आहेत, जुने जाणते फलंदाज आहेत आणि खऱ्या अर्थाने पेन संघाच्या जी बांधणी आहे ना ती मात्र या सरांनी केलेली आहे. त्यांना माहिती आहे की आपल्यावरती खूप जबाबदारी आहे आणि या 85 धावा आपल्याला करायच्या आहेत. या आशेने मात्र मैदानावरती स्ट्राईकवरती 5वा चेंडू दीपक ठाकूर सरांचा या ठिकाणी आडव्या बॅटने ऑन साईडला मिड विकेटमध्ये चेंडू घरंगळत गेला आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा एकेरी धाव. सावध सुरुवात होताना दिसते. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका अजूनपर्यंत तरी या गोलंदाजाने खेळून दिला नाही. हे कौशल्य आहे, ही क्षमता आहे खऱ्या अर्थाने दीपक ठाकूर सरांची. परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला तर अगदी मजबूत बांध्याचा देहयष्टीचा संतोष पवार सर, जे लांबच लांब षटकार खेचण्यामध्ये पटाईत आहेत, त्यांच्यावरती खूप साऱ्या आशा असतील. हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू ऑप्शनच्या बाहेर टाकला होता, त्याला ऑनसाईडचा खेचण्याचा प्रयत्न केला, परंतु यशस्वी झाले नाहीत. कुठल्याही प्रकारची धाव नाही आहेत आणि पहिलं षटक जे पॉवर प्लेचं होतं ते पहिल्या पॉवर प्लेच्या षटकानंतर धावा झाल्या त्या अवघ्या बिनबाद 2 धावा. तर दुसऱ्या षटकाला सुरुवात होणार. दुसरा बॅटिंग पॉवर प्लेच्या नावाने या ठिकाणी या स्पर्धेमध्ये खेळवला जातो आणि आता मात्र 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण पाहू शकतो की 3 खेळाडू या ठिकाणी ठेवले जातील. मुंजाळ सर हे देखील एक वेगवान गोलंदाज आहेत. खांद्याचा अतिरिक्त वापर करून चेंडूला उसळी कशी द्यावी हे त्याच्यामध्ये पटाईत असलेला हा गोलंदाज मात्र मुंजाळ सर. आणि समोर स्ट्राईकवरती असतील ते विजय मिस्त्री सर. सावध सुरुवात झाली आहे.
2 षटकांचा पॉवर प्ले. पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू आणि दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू मात्र 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. तर दुसऱ्या षटकाला सुरुवात होणार. विजय मिस्त्री सर आता कशा प्रकारे फलंदाजी करतील, संतोष पवार सर कशा प्रकारे फलंदाजी करतील याकडे देखील पेन संघाचं लक्ष असणार आहे. आडव्या बॅटने ऑन साईडला या ठिकाणी खेळून काढलाय चेंडू. चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे आणि पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतोय की हा चेंडू सरळ 1 बाउन्स जाऊन सीमारेषे पलीकडे जातोय. पहिला चौकार येतोय. आशाचे किरण दाखवणारा तो मात्र विजय मिस्त्री सरांच्या बॅट मदून येतो. हा चौकार चौकाराच्या सहाय्याने 6 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय. एक चांगला दर्जेदार दिमागदार फटका या चेंडूवरती पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये विचार केला तर दीपक ठाकूर सरांनी अक्षरशः बांधून ठेवले होते या दोन्ही फलंदाजांना, पण तदनंतर जसे मुंजाळ सर आले आणि मुंजाळ सरांचा स्वागत मात्र चौकाराने केले. क्षेत्ररक्षणामध्ये आता थोडासा फार बदल केला जातोय. त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती फुल टॉस चेंडू. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मिड विकेटमध्ये 2 क्षेत्ररक्षक धावतायत. त्यांच्या मधोमध हा चेंडू परंतु अडवण्यामध्ये यशस्वी होत आहेत आणि तत्पूर्वी अतिशय वेगाने विजय मिस्त्री सर आणि संतोष पवार सर 2 धावा आपल्या संघासाठी कमावत आहेत. मुंजाळ सर गोलंदाजी करतायत. सध्या वेगवान गोलंदाजी करतायत. दुसरा चेंडू झाला आणि दुसऱ्या चेंडू नंतर मात्र या ठिकाणी तब्बल 6 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा आडव्या बॅटने अगदी शरीर यष्टीच्या ऑफस्टम्पच्या बाहेरून जाणारा हा चेंडू होता. पुन्हा एकदा वारंवार ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्या प्रयत्नात मात्र हा चेंडू डॉट जातोय. निर्धाव चेंडू जसे निर्धाव चेंडू जातील तसं मात्र थोडासा प्रेशर मात्र पेन संघावरती जाणवू शकेल, परंतु त्याला बाजूला सारून फटकेबाजी करावी लागेल आणि या फटक्यांसाठी विजय मिस्त्री सर नेहमीच जाणले जात आहेत. ज्यांनी पेन संघाची उभारणी केली आहे त्यांना माहिती आहे की धावा कशा करायच्या आहेत आणि घरच्या मैदानावरती धावा कशा करायच्या आहेत हे त्यांना सांगणं मात्र उचित ठरणार नाहीये. हा येतोय चौकार. 12 धावा फलकावरती 12 धावा लागल्या जात आहेत. आता 2 चौकार आपण पाहिले आणि तेही विजय मिस्त्री सरांच्या. अजून संतोष पवार सरांच्या बॅटला अजून फारसा चेंडू चांगला लागला नाहीये, परंतु जर का चेंडू लागला तर मात्र चेंडू भेटणार देखील नाही. अशा पद्धतीचे षटकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. ऑफस्टम्पच्या पुन्हा एकदा बाहेर, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आता जाणून बुजून गोलंदाजाने ठेवला आणि एकच धाव या चेंडूवरती मिळते. फटका चांगला होता, परंतु त्या फटक्यासाठी आणि अगदी जसं क्षेत्ररक्षण सजवलं होतं अगदी त्याच ठिकाणी क्षेत्ररक्षक ठेवला आणि चौकार वाचवण्यात यशस्वी ठरला. केवळ मिळते ती 1 धाव. एकेरी दुहेरी चौकार षटकार करून कुठेतरी 85 धावा या पेन संघाला कराव्या लागतील तरच मात्र या सामन्यामध्ये यश मिळेल. अन्यथा शिक्षक भारती खालापूर संघ वर्चस्व ठेवेल, परंतु वर्चस्वाला न झुगारता या ठिकाणी पुन्हा एकदा येतोय तो हा पहिला षटकार या दुसऱ्या इनिंग मध्ये. संघाला करावे लागतील तरच मात्र या सामन्यामध्ये यश मिळेल. 19 धावा मुंजाळ सरांच्या गोलंदाजीवरती खूप साऱ्या धावा मात्र या ठिकाणी पाहायला मिळाल्या. न झुगारता या ठिकाणी हॅलो, धन्यवाद संभाजी सर. या ठिकाणी समालोचन करून आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं. टीचर्स फायटर पेन आयोजित गुरुवर्य नितीन पाटील सेवापूर्ती चषक आजचा हा दुसरा दिवस. पहिल्या दिवसामध्ये आमच्या सर्व शिक्षक बांधवांनी क्रिकेटच्या खेळाचा मनमुराद आनंद लुटलेला आहे आणि आज ही दुसऱ्या दिवसाची सुरुवातीची सलामीची सामना या ठिकाणी सुरू होतोय. टीचर्स फायटर पेन विरुद्ध खालापूर, शिक्षक भारती खालापूर विरुद्ध टीचर्स फायटर पेन यांच्यामध्ये चालू असलेला सामना आणि प्रथम नाणेफेक जिंकून शिक्षक भारती खालापूर या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि टीचर्स फायटर पेनला
फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. धन्यवाद. सलामीला आलेले आहेत विजय मिस्त्री आणि संतोष पवार. विजय यांच्या बॅटला थोडीशी धार आल्यासारखी वाटते. 2 षटकामध्ये 19 धावा आणि हा बॉल मात्र थोडासा स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज काहीतरी ऑब्जेक्शन, थ्रोचं ऑब्जेक्शन आलेलं आहे. थर्ड अंपायर जा कोणीतरी. उमेर दादा थर्ड अंपायर जात आहेत. धन्यवाद दादा. उमेर दादा पेनकर आमचे एक प्रमुख आधारस्तंभ आणि ज्यांना क्रिकेट या खेळाची पूर्ण जाण आहे, जाणकार आहेत असं व्यक्तिमत्व आणि सर्वांचं आदरणीय आणि प्रेमळ असं व्यक्तिमत्व. मस्त एक फटका मारण्याचा प्रयत्न होता रिव्हर्स स्वीप, परंतु तो बॉल व काही व्यवस्थित बॅटवर आला नाही आणि फक्त 1 धाव मिळते ती विजय सरांना. दीपक ठाकूर सर पहिलं षटक फक्त 2 धावा दिल्या होत्या. एक अप्रतिम सलामीचं षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 2 धावा म्हणजे खरोखरच अतुलनीय अशी कामगिरी म्हणावी लागेल दीपक सरांकडून. आणि हे दुसरं षटकसुद्धा त्यांचं प्रगतीपथावर असताना अतिशय चांगलं असं षटक ते टाकत आहेत. दरम्यान संतोष पवार सर आणि संतोष पवार सरांची बॅट काय आज तळपली नाही आणि झेल बाद. संतोष सरांची जागा घेण्यासाठी जात आहेत ते मंगेश सर. 84 धावांचं भलं मोठं आव्हान पेन संघासमोर उभं केलंय ते शिक्षक भारती खालापूर संघाने. परंतु कालच्या दिवसाचं जर आपण विश्लेषण केलं तर 84 धावा या ग्राउंडवर फार जास्त नाही आहेत. कालच्या दिवसामध्ये 84 धावा चेस सुद्धा झालेल्या आहेत आणि प्रत्येक संघ हा 70, 75 आणि 80च्या पुढेच धावा करत होता. त्यामुळं या मैदानावरचं टार्गेटच ॲव्हरेज 80चं आहे. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा होत्या. आवश्यक धावगती पेन संघाला षटकामागे 14 होती सामन्याच्या सुरुवातीला. आता मात्र ती चेंडूगणिक वाढत जाताना दिसते. 1 बाद 20 या षटकामध्ये फक्त 1 धाव आलेली आहे. संतोषांची जागा घेण्यासाठी गेलेत मंगेश. पुन्हा एकदा दीपक सर. अतिशय सुंदर गोलंदाजी आणि हा फटका खेळून काढलेला 1 धावेसाठी फक्त 1 धाव घेण्यात यश आलंय आणि खातं खोललंय ते मंगेश सरांनी. धावसंख्या होते 21. जर षटकामागे 14 असं जर समीकरण गाठायचं झालं असतं तर 3 षटकाला 42 धावा गाठणं पेन संघासाठी आवश्यक होतं. पेन संघाकडे सुद्धा भक्कम अशी फलंदाजी आहे आणि विजय सरांच्या बॅटमधून आलेला हा एक सुंदर फटका, परंतु त्या फटक्यावर धावा काय जास्त मिळत नाहीत, फक्त 1 धाव. विजय सर जर शेवटपर्यंत उभे राहिले तर निश्चितच पेन संघ आपला विजय साकारू शकतो. धावा होत आहेत 23-22. पेन विरुद्ध शिक्षक भारती खालापूर यांच्यामध्ये चालू असलेला सामना, आजच्या दिवसाचा पहिला सामना. दरम्यान दीपक सर सुंदर असा बॉल, अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. ओपन क्रिकेटमध्ये जशी गोलंदाजी पाहायला मिळते तशी सुंदर गोलंदाजी दीपक सरांकडून. तिसऱ्या षटकाची समाप्ती फक्त 3 धावा जमवण्यात यश आलं पेन संघाला. प्रत्येक संघाकडे 1 किंवा 2 अप्रतिम असे गोलंदाज असतात आणि निश्चितच दीपक सरांची 2 षटकं संपल्यामुळे आता उरलेली जी षटकं आहेत 3 षटकं, त्या 3 षटकांमध्ये सुंदर अशी गोलंदाजी खालापूर संघाला करावी लागणार आहे आणि पेन संघाला धडाकेबाज फलंदाजी करावी लागणार आहे. तीन षटकामागे 63 धावांची गरज, षटकामागे 21 धावा. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये अशक्य असे काय नाही आणि जर विजय सर मंगेश सर यांची बॅट लागली तर 21 धावा पण नथिंग आहेत. 18 चेंडू 63 धावा. पहिली 3 षटकांवर धावा जमवण्यात पेन संघाला अतिशय अपयश आलं. दीपक सरांच्या 2 षटकामध्ये तर फक्त 6 धावा गेल्या, 5 धावा फक्त 5 धावा. अतिशय सुंदर अशी टिचून गोलंदाजी त्यांच्याकडून झालेली. पहिल्या षटकात 2 आणि दुसऱ्या षटकात 3 आणि एक
फलंदाज बाद करण्यासाठी मध्ये पण त्यांना यश आलेलं आहे. दुसऱ्या षटकामध्ये मुंजाळ सरांच्या धावा जमावण्यात यश आलं. 17 धावा आल्या होत्या. पेन संघाने थोडीशी पकड मिळवली होती, परंतु तिसऱ्या षटकामध्ये मात्र पेन संघाने पुन्हा नांगी टाकली आणि फक्त 3 धावा मिळवल्या. आता गोलंदाजीसाठी आलेले पोटे सर, नेहमी क्रिकेटच्या मैदानावर दिसणारे आणि क्रिकेटची अतिशय आवड असणारे असे आमचे मित्र पोटे सर गोलंदाजी करतात विजय सरांना. आणि हा ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू, हवेत राहिलेला चेंडू आणि हा चेंडू निर्धाव जातोय. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. टीचर्स फायटरचे कर्णधार विजय मिस्त्री स्ट्राईकला आहेत आणि हा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये विजय सरांची विकेट बहाल केले त्यांनी. आणि टीचर्स फायटरचा हा दुसरा फलंदाज बाद होतोय. टीचर्स फायटरने जास्तीत जास्त धावा, आवश्यक धावगती जर निर्णायक वेळी राखायची असेल तर टीचर्स फायटर संघाला आमच्या जास्तीत जास्त धावा जमाव्या लागतील. विजय सरांची मनोज शिंदे सर आमचे उत्कृष्ट विकेट किपर आहेत आणि संघाची गरज ओळखून ते फलंदाजीला उतरणारे आहेत. अनिल सर फलंदाजीसाठी गेलेत ते अनिल सर, अनिल यादव. पोटे सरांच्या दुसऱ्याच चेंडूवर विकेट मिळवण्यात त्यांनी यश मिळवलेलं आहे. दरम्यान पुढचा चेंडू अनिल सरांना आणि हा चेंडू हलकेच खेळलेला आहे आणि 1 धाव, चोरटी धाव घेतलेली आहे. परंतु पेन संघाला आता 1-2 धावांनी काहीच होऊ शकत नाही. जर विजय साकारायचा असेल तर चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करणं गरजेचं आहे आणि ती क्षमता पेन संघामध्ये निश्चितच आहे. मंगेश कांबळे सर एक उत्तम फलंदाज आहेत, परंतु थोडं शफल होण्याच्या नादामध्ये हा बॉल काय त्यांच्या बॅटवर आलेला आहे आणि ते निश्चितच मनोज सर म्हणतायत की आपल्याला हार जीत ही महत्त्वाची नाही, तर आपण स्कोअरच्या जवळ गेलो पाहिजे आणि आपला गेम दाखवला पाहिजे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, अतिशय सुंदर अशी गोलंदाजी खालापूर संघाकडून. खालापूर संघ हा कसलेला संघ आहे, निश्चितच नेहमी सरावामध्ये असणारा संघ आणि अनेक ठिकाणी बक्षीसपात्र होणारा असा हा संघ खालापूर. आणि पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू आणि पंच तो षटक संपल्याची घोषणा करतायत. अतिशय सुंदर असं षटक पोटे सरांकडून. बऱ्याच वेळा असं होतं की 1-2 बॉलर चांगले असतात, परंतु खालापूर संघाच्या बाबतीत प्रत्येक गोलंदाज हा टिचून गोलंदाजी करतोय. फक्त 1 धाव आणि 1 विकेट. काय गोलंदाजीचं विश्लेषण आहे पोटे सरांच्या. 1 धाव 1 विकेट चौथ्या षटकात. आता आलेले आहेत संदीप पाटील. ज्या पेनच्या बॅटिंगला रायगड जिल्ह्यामध्ये सगळेजण हादरतात, ती बॅटिंग आज मात्र कोसळलेली दिसते घरच्या मैदानावर. फक्त 2 षटक बाकी आहेत आणि धावांचा डोंगर, अक्षरशः डोंगर नव्हे तर पर्वत पार करायचा आहे तो पेन संघाला. स्ट्राईकवर आहेत अनिल यादव सर आणि हा सुंदर असा फटका पाहूया षटकार. आणि अनिल सरांनी जी बॅट फिरवलेले आहेत तशीच बॅटिंग करणं आधीच्या फलंदाजांना गरजेचं होतं. लेग साईडला खेळण्याच्या मोहामध्ये पेन संघाने थोडीशी हाराकिरी पत्करलेली दिसते. अतिशय सुंदर असं फलंदाजी, जसा चेंडू तसं त्याला प्रत्युत्तर. अतिशय छान. अनिल सरांनी जी पेन संघाचा हा पहिला षटकार आणि तो येतोय 5व्या षटकामध्ये. दुसरा षटकार आणि पुन्हा एकदा सुंदर असं फटका मारलाय. पाहूया चौकार होतं का नाही. सुंदर असं क्षेत्ररक्षण, अतिशय सुंदर. पेन संघाला जर धावाचा डोंगर रचायचा असेल तर रनिंग बिटवीन द विकेट अतिशय तत्पर ठेवली पाहिजे. 1च्या जागी 2, 2च्या जागी 3 घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर मात्र फक्त 1 धाव मिळवलेली आहे. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी होते ती खालापूर संघाकडून. शिक्षक भारती खालापूर संदीप पाटील. आणि हा खूपच बाहेर जातोय, पण पाहूया पंच काय म्हणतायत. नाही, निर्णायक असा हा चेंडू आहे. फेअर डिलेव्हरी.
9 चेंडूमध्ये 55 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडू गणिक षटकार पाहिजे. विजय पेन संघापासून दूर आहे, परंतु जास्तीत जास्त धावा मिळवल्या तर शेवटच्या क्षणी ज्यावेळी समान गुण होतील त्यावेळी नेट रन रेटचा फायदा पेन संघाला होऊ शकतो. त्यामुळे पेनच्या संघाने जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न केला पाहिजे. षटकार, पंचांनी थोडंसं षटकार चौकार घोषित करावा. थोडं विली बावडन टाइप्स दाखवलं तरी पण चालेल. हा खूपच बाहेर आणि हा मात्र स्क्वेअर. मला वाटतंय यांच्या इनिंगचा हा पहिला स्क्वेअर चेंडू असेल कदाचित. इतकी सुंदर गोलंदाजी झालेली आहे. असं वाटणार नाही की शिक्षक मैदानावर खेळतायत, कसलेले खेळाडू खेळतायत असंच वाटतंय. आणि हा पाहूया काय होतोय. फेअर डिलिव्हरी ही सुद्धा आहे. संदीप पाटील सर अगदी वाईड लाईनला धरून बॉलिंग करतायत. 7 बॉल 49 धावांची गरज आहे ती पेन संघाला. धावा होणं अशक्य असलं तरी धावा जास्तीत जास्त करणं गरजेचं आहे. 10x चेंडू आहे आणि 10x चेंडूवरती निश्चितच हा चेंडू बॅटला लावला तर सहजपणे तो सीमापार होतोय. परंतु दुर्दैव असं की पेन संघाच्या बॅटवरच चेंडू आलेले नाहीत. षटकाची समाप्ती होते. या षटकामध्ये धावा जमवल्यात त्या 16 धावा. जर पेन संघाने कॅल्क्युलेटेड इनिंग खेळली असती षटकामागे 14-13 तर निश्चितच आता चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. निर्धारित 6 षटकांचे सामने आणि आमचं टीचर्स फायटर्स हा संघ आयोजक आहे. आयोजक जरी असले तरी एक खेळाचा आनंद घेण्यासाठी मैदानावर उतरलेले आहेत. आणि खेळामध्ये हार जीत महत्त्वाची नाही तर खेळाचा आनंद लुटणं ही जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपण सर्व शिक्षक कधी नव्हे तर या पिढीतले शिक्षक अतिशय स्ट्रेसमध्ये आहेत. शासनाच्या अनेक योजना आहेत. या वर्षीचं जर शैक्षणिक वर्ष पाहिलं तर उपक्रम आणि उपक्रमशील असं वर्ष म्हणावं लागेल. एक उपक्रम गेला नाही तर शासनाचा दुसरा उपक्रम येतोय आणि शिक्षक आमचे सर्व बांधव उपक्रमामध्ये गुंतलेले आहेत. आणि त्यांच्या मनाला कुठेतरी विरंगुळा पाहिजे आणि आपल्या क्रिकेटचं कौशल्य दाखवण्याची संधी मिळावी याच्यासाठी टीचर्स फायटरने आयोजित केलेला हा क्रीडा सोहळा आणि अतिशय सुंदर अशी गोलंदाजी, क्रॉस बॉल टाकण्याचा हा प्रयत्न आहे. पाटील सर मला वाटतं आहेत वाटतं. कोण गोलंदाज? मधु पारधी सर. पारधी सर दोन्ही बॉल डॉट, लगातार 2 डॉट. 4 बॉल 46 धावांची गरज. आणि हा सुंदर मला वाटतंय षटकार होऊ शकतो. आणि हा षटकार मी याआधी सुद्धा म्हटलं होतं की 10x बॉल आहे, बॅटला लागला तर तो सहजपणे सीमापार होतोय, परंतु तो बॅटला लागण्याचं गरजेचं आहे. जर खालापूरची गोलंदाजी बघितली तर त्यांनी चेंडू हे मिस केलेले आहेत. फलंदाजांचे डॉट बॉल काढलेले आहेत आणि त्यामुळेच पेन संघाला धावा जमवता आलेल्या. अतिशय सुंदर अशी ऑफ स्टंपवर सर्वांची गोलंदाजी झालेली. एकही बॉल लेग स्टंपवर नाही. मला वाटतं हा पहिलाच बॉल यांच्या गोलंदाजीमधला लेग स्टंपवर आणि तो जातोय षटकार. सलग 2 षटकार अनिल सरांच्या बॅटमधून. सॉरी मंगेश, अनिल सर, धावा जमवता आलेल्या. अनिल यादव सर. अशी ऑफ स्टंपवर सर्वांची गोलंदाजी. एक ऑफ साइडला एक बॉल लेग स्टंपवर नाही. एकंदर अनिल सरांनी 3 षटकार खेचलेले. त्यांची देहयष्टी बघितली तर उंची पाहिली तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या एवढीच आहे. अजून एक षटकार जर खेचला तर 500 रुपयांचं बक्षीस आमचे क्रिकेटप्रेमी ओमेर दादा. आणि दादांनी खिशात हात टाकलेला आहे आणि दादा घाबरणारे नाहीत. आम्हाला माहिती आहे कालपासून बक्षिसांचा वर्षाव केलेला आहे. आणि मला वाटतंय की अजून एक षटकार जर 500तला ऐकला आणि षटकार घेतला. अतिशय सुंदर अशी फलंदाजी अनिल सरांकडून झालेली आहे. अशी फलंदाजी जर सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये 4 षटकांमध्ये झाली असती तर निश्चितच सामन्याचं चित्र वेगळं असतं. काय शेवटचा चेंडू पाहूया अनिल सर काय करतायत. आणि हा ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू अनिल सरांना काय कळलेला नाही. बॅटची कड घेतलेली आहे आणि फलंदाज बाद. अतिशय सुंदर अशी फलंदाजी यादव सरांनी केलेली आहे, परंतु त्यांची फलंदाजी संघाला विजय मिळवू देऊ शकली नाही. परंतु
फलंदाजीचं प्रदर्शन सुंदर झालेलं आहे. धावा झाल्या एकंदर पेन संघाच्या 57. पहिल्या 4 षटकांमध्ये जो खेळ व्हायला पाहिजे होता तो खेळ पेन संघाकडून होऊ शकला नाही आणि त्यामुळे मोठ्या फरकाने विजय मिळतोय तो शिक्षक भारती खालापूर संघाला. विजयी संघ शिक्षक भारती खालापूर यांचं खूप खूप अभिनंदन आणि पराभूत संघाचं सुद्धा अभिनंदन. या ठिकाणी लीग मॅचेस साखळी पद्धतीने मॅचेस असल्यामुळे प्रत्येक संघाला एखादी जरी हार आली तर पुन्हा संधी एक मिळालेली आहे, कारण प्रत्येक संघाला 2 सामने खेळण्याची संधी आलेली आहे. आताच्या या सलामीच्या सामन्याचा सामनावीर ठरतोय तो खोत सर, योगेश खोत. योगेश खोत सर यांनी आपलं बक्षीस घेण्यासाठी यायचंय. आपण कालपासून पाहतोय की अतिशय चांगलं असं क्रिकेट या मैदानावर पाहायला मिळतंय आणि प्रत्येक खेळाचे जे संघ बाहेरून आले होते त्या प्रत्येक खेळाडूने या ठिकाणी आम्हाला आयोजकांना खरोखरच खूप धन्यवाद दिले. जिंकणाऱ्या टीमने सुद्धा दिले आणि हारणाऱ्या टीमने सुद्धा दिले आणि त्यांचं एकच म्हणणं होतं की हार जीत आमच्यासाठी महत्त्वाची